आणि आता बातमी संजय राऊतांनी अमित शहांना लिहिलेल्या पत्राची। कार्यालयाच्या जागेचा आणि नियमांचा गैरवापर करून ताबा मिळवला का असा उल्लेख राऊतांनी या पत्रामध्ये केलाय। तर महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश मुख्यालयाचं आज भूमिपूजन होतंय। त्याआधी संजय राऊतांनी अमित शहांना हे पत्र लिहिलंय। भाजपनं झटपट भूखंड पदरात पाडून घेतला असं राऊतांनी या पत्रात म्हटलंय। तर पालिकेच्या निवासी उद्दिष्टासाठी भूखंड राखीव होता असा उल्लेखही या पत्रात राऊतांनी केला। आपण उद्घाटन करत असलेल्या कार्यालयाची जागा सत्तेचा गैरवापर करून मिळवली आहे का? कार्यालयाची जागा ताब्यात घेण्यासाठी अतिवेगानं फाईल्स फिरवण्यात आल्या। चर्चगेट स्टेशन परिसरातील बीएमसीची जागा भाजपच्या नजरेस पडली आणि त्यांनी झटपट पदरात पाडून घेतली। मरीन लाईन्स भूभाग क्रमांक 9 ही मालमत्ता महापालिकेची असून 1377 चौरस मीटर जागेचा 54% हिस्सा वासानींकडे आहे। ही जागा 11 फेब्रुवारी 1902 ते 12 फेब्रुवारी 2001 या 99 वर्षांच्या काळासाठी लीजवर देण्यात आली होती। वासानी कुटुंबियांकडील 46% भूभागाचे हक्क हे वेगवेगळ्या बँकांकडे पालिकेची पूर्व परवानगी न घेता तारण ठेवण्यात आले। पालिकेमध्ये भाजपचे बाहुले असलेले प्रशासक बसलेत असं राऊतांनी या पत्रात म्हटलंय। मी आज पत्र लिहिलंय अमित शहांना आणि सामनात सुद्धा आम्ही छापलाय की किती वेगानं काम केलं जातं, किती वेगानं एक फाईल एका सत्ताधारी पक्षाची राफेलच्या वेगानं फाईल हलते। मी राफेलचा वेग सुद्धा मागे पडेल इतक्या वेगाने ती फाईल हल्ली आणि सर्व अडथळे बरं का कधी 24 तासात, कधी 2 तासात, कधी तासाभरात अडथळे दूर करून ती जागा महापालिकेची ही भारतीय जनता पक्षाला देण्यात आली। 3.5 वर्ष राज्यामध्ये प्रशासन आहे मुंबई महापालिकेत आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून हा संपूर्ण व्यवहार करून घेतला झाला नाही करून घेतला। देशभरामध्ये भाजपनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी पंचतारांकित कार्यालय उभी केली आहेत। 550 पेक्षा जास्त म्हणजे मुंबईतलं दिल्लीतलं कार्यालय जर आपण त्यांचं पाहाल तर प्रेसिडेंट ट्रम्पचं व्हाईट हाऊस मागे पडेल। भारतीय जनता पक्षाचं कार्यालय होत असताना आणि त्याचं भूमिपूजन होत असताना त्याच्यावर जर टीका केली नाही तर लोकांना आश्चर्य वाटेल, म्हणून हे पत्र दिलेलं आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार हे अतिशय नियमामध्ये चाललेलं आहे। त्याच्यामुळे कुठेही भाजपाला फेवर करण्यासाठी कुठेही महानगरपालिकेने असा निर्णय घेतलेला नाही। परंतु एखादी चांगली गोष्ट घडत असताना, एखाद्या पक्षाची वास्तू निर्माण होत असताना जर आपण बोललो नाही तर कदाचित कमीपणा ठरू शकतो। यासाठी हे पत्र दिलेलं आहे। या पत्रामध्ये काही तथ्य असेल असं मला वाटत नाही। भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांसाठी कार्यालय उभं करते। आम्ही स्वतःसाठी पंचतारांकित 5 स्टार घरं बांधत नाहीत। संजय राऊत तुम्ही स्वतःसाठी 5 स्टार अलिबागला बंगला बांधताय, मातोश्री 2 5 स्टार बांधली जाते। भारतीय जनता पार्टी स्वतःसाठी 5 स्टार घरं बांधत नाही तर कार्यकर्त्यांसाठी कार्यालय बांधते। ते सुद्धा 90 कोटीला आम्ही जमीन विकत घेतली आणि त्याची रीतसर पूर्ण कारवाई केली आणि त्याच्यानंतर या जागेचं भूमिपूजन आज केलं जाते। मोघम कुठं काय बोलू नका, पुराव्या सकट तुम्ही बोला। आमच्याकडे काय पुरावे आहेत आम्ही पुराव्या सकट बोलू। आमचा काय आक्षेप नाही, फक्त एवढंच आहे की तुम्ही सत्तेचा वापर करून अशाच जमिनी जर गिळत राहिला, कुठंतरी तुमच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला देत राहिला, नाही तर तुमच्या पक्षाला देत राहिला तर गरिबाली काय करायचं? दुसरं तोंडाकडे बघायचं का? नागरिक नसून सुद्धा याला मात्र 5-5 हजार कोटीची जमीन जर दिली जात असेल त्याला आपण काय म्हणायचं? मग सरकारने तिथं सांगून टाकावं की जे भूमिपुत्र आहेत त्यांनी सुद्धा लोकांकडनं पैसा गोळा करावा, कुठेतरी लोकांकडनं पैसा मागावा आणि पैसा या सरकारला द्यावा आणि करप्शन करून आपापल्या नावाली जमीन करावी।